ज्या महात्मा ज्योतिराव फुले आणि क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी या राष्ट्रातील छूत अछूत हा प्रकार बंद करण्यासाठी प्राणाची बाजी लावून काम केलेलं आहे। दलित, मागासवर्गीय, सवर्ण सगळे एक आहेत। निर्मिकाने ह्या सगळ्यांना सारख्याच प्रमाणात निर्माण केलेलं आहे। त्यामुळे महिला पुरुष सगळ्यांचे अधिकार सारखे आहेत। कोणी दलित नाही, कोणी सवर्ण नाही, आदिवासी वगैरे सर्व जे आहेत त्यांना जगण्याचा अधिकार आहे, त्यांना शिक्षणाचा अधिकार आहे, त्यांना संपत्ती बाळगण्याचा अधिकार आहे, त्यांना राजकारणात भाग घेण्याचा अधिकार आहे, त्यांना नोकरी धंद्यामध्ये स्थान मिळण्याचा अधिकार आहे। कोणी फक्त जातीनं फक्त मोठा आहे म्हणून सर्व संपत्ती, सर्व शिक्षण, सर्व सत्ता त्यांच्याच हातात असेल असं नाही। त्याला पहिल्यांदा जो आहे तोंड फोडलं ते महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी। त्यानंतर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे छत्रपती शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि नंतर अनेक जे आहे समाज पुरुषांनी जे आहे त्याच मार्गावर चालत या महाराष्ट्राला पुरोगामी रस्त्यावर आणून सोडलं। आणि देशामध्ये सुद्धा आज आपण पाहतो आहोत की सर्व ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुल्यांचं, सावित्रीबाई फुल्यांचं गुणगान होत आहे। त्यांना आदरांजली अर्पण करण्यात येते आहे। त्यांच्या नावाने शाळा उघडल्या जात आहेत, कॉलेज उघडल्या जात आहेत आणि अशा रीतीने त्यांच्या त्या कर्तृत्वाचा सन्मान केला जातो आहे। समाज कार्यामध्ये जे लोक काम करतात त्यांना सुरुवातीला अशीच फार अवहेलना सोसावी लागते, परंतु पुढे जे आहे भविष्यामध्ये हीच माणसं जी आहेत या समाजाची दैवत ठरतात। यावर्षी आहे नाशिकमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी 1952 साली महात्मा ज्योतिराव फुल्यांचा पुतळा बसवलेला आहे। तो जरा थोडासा जो आहे अडचणीच्या ठिकाणी आहे, परंतु आपण महानगरपालिका आणि सर्वांच्या या सहकार्यानं आज हे अतिशय महत्त्वाच्या चौकामध्ये या देशातील सर्वात भव्य असे अर्धपुतळे आपण निर्माण केले आणि म्हणून आपण पाहतो आहोत की इथे आज शेकडो हजारो लोक जे आहेत विद्यार्थी सहित आज त्यांना आदरांजली अर्पण करायला आलेले आहेत। आणि आता आम्ही सुद्धा इथून पुन्हा आता पुण्याकडे रवाना होतो आहोत आणि पुण्याला सुद्धा 11 वाजता महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुल्यांच्या वाड्यावर दरवर्षीप्रमाणे आदरांजलीचा कार्यक्रम आहे। आणि समतेच्या कामासाठी ज्यांनी या माध्यमांचा उपयोग करून घेत आहेत, मग सिने माध्यम असेल किंवा इतर लेखणी असेल, ते उपयोगात आणून समतेचा प्रसार करणारे नागराज मंजुळे त्यांना आम्ही या समता पुरस्कार आज देतो आहोत। त्या कार्यक्रमासाठी आता आम्ही रवाना होत आहोत। धन्यवाद साहेब। आज समीर भाऊ पण सोबत बघायला मिळत आहे, कुठेतरी पुनर्वसन होणार राष्ट्रीय सोबत होते, सोबत आहेत, सोबत राहतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।